हॅलो मित्रांनो, आज मी जी मूवी एक्सप्लेन करणार आहे त्या मूवीचं नाव आहे ब्रह्मयुगम. ही एक मल्याळम हॉरर मूवी आहे आणि कांतारा आणि तुंबाड बरोबर याची कशी बरोबरी होईल हे तुम्हाला पिक्चर पाहिल्यावरतीच कळेल. आणि या पिक्चरची खासियत अशी आहे की याच्यामध्ये कलर्स बिलकुल नाहीयेत. म्हणजे ही मूवी पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यामुळं वेळ न घालवता आपण सुरू करूयात मूवीचं एक्सप्लेनेशन. तर मूवीच्या सुरुवातीला आपला कोरा आणि तेवन असे दोन कॅरेक्टर दाखवलेत. ते नदी पार करून त्यांच्या गावाला जाणार असतात. पण एवढी रात्र झाल्यामुळं ते दोघंही जंगलामध्ये रात्र घालवण्याचा निर्णय घेतात. तेवनला अचानक जेव्हा रात्री जाग येते तेव्हा तो बघतो की त्याच्या बाजूला कोरा नव्हता. म्हणून तो कोराला शोधायला जंगलामध्ये जातो. तेवढ्यात त्याला तिथं दिसतं की एक नग्नबाई कोराला त्याच्याकडे बोलवत होती. तेवनच्या लक्षात येतं की यक्षिणी आहे. तो कोराला म्हणतो, इथनं निघूयात, नाहीतर हे आपलं रक्त पिईल. पण कोरा आता पूर्ण तिच्या अधीन झालेला होता आणि तो तिच्या जवळ जाऊन तिला सेड्यूस करू लागला. पण तेवढ्यात यक्षिणी तिचं रूप दाखवून त्याचं रक्त पिऊ लागते आणि कोरा तिथंच मारला जातो. आता थेवन हे बघून नदी पार करायला जातो. पण नदीमध्ये पाण्याचा प्रवाह एवढा वाढलेला होता की आता ते करणं अशक्य होतं. म्हणून थेवन आसरा शोधण्यासाठी जंगलामध्ये जागा बघू लागतो. तेवढ्यात त्याला एक पडका वाडा दिसतो. तो त्याच्या आतमध्ये जातो. आतमध्ये त्याला एक नारळ पडलेला दिसतो. तो उचलून त्याचं पाणी पिणार. तेवढ्यात एक व्यक्ती त्याला आवाज देतो. तो म्हणतो, तू इथं काय करतोय? तो त्याच्यावरती सांगतो की मी रस्ता चुकलोय. तेवढ्यात तिथं कोडवन पोट्टी येतो. तो त्या वाड्याचा मालक होता. तो त्याला विचारतो, तू इथं काय करतोय? तर त्याच्यावरती तो सांगतो की तू एक गायक आहे. त्यांना बाजारामध्ये विकण्यासाठी आणलं होतं. तर त्यावेळी त्याचा मित्र आणि तो हे दोघेही त्या बाजारातनं पळून गेले. तर त्याच्यावरती कोडवन पोट्टी म्हणतो, मी तुला आसरा देईल, पण जेव्हा माझं मन असेल तेव्हा तुला गायला लागेल आणि माझं मनोरंजन करायला लागेल. आणि तेव्हा आपल्याला दिसतं की नोकर आणि थिवन हे कोडवन पोट्टीच्या तोंडाकडे बघत नव्हते. कारण की कोडवन पोट्टी हा ब्राह्मण होता आणि हे दोघंही खालच्या जातीचे असल्यामुळे त्याच्या चेहऱ्याकडे बघत नव्हते. कारण की त्या काळामध्ये जातभेद हा खूप मोठा होता. मग त्याच्यानंतर तो कूक थेवनला त्याच्या खोलीकडे घेऊन जायला लागतो आणि खोलीकडे नेताना तो त्या वाड्याबद्दल त्याला सांगू लागतो की ह्या वाड्यामध्ये पश्चिम दिशेला जाणं वर्ज्य आहे. त्याच्यानंतर आपल्याला थेवन गाणं गाताना दाखवलाय. त्याच्यावरती खुश होऊन पोट्टी त्याला जेवायला देतो. तेव्हा थेवन देवाचे आभार मानायला लागतो आणि त्याचा राग पोट्टीला येतो. पोट्टी म्हणतो, तुला या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत, तर तू देवाकडे कशाला धन्यवाद करतो? तर त्याच्यावरती थेवनला लक्षात येतं की पोट्टी आपल्यावरती चिडलाय. तो त्याची क्षमा मागतो आणि त्याच्यानंतर पोट्टी त्याला जायला सांगतो. तेवढ्यात त्याला कूक वरच्या बाजूला जेवण घेऊन जाताना दाखवलाय. आता तो म्हणतो की घरामध्ये तर 3 जण आहेत, पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा तो 2 नंबर करण्यासाठी जंगलामध्ये जातो तेव्हा त्याला दिसतात की तिथं खूप कबरी होत्या. म्हणजे कोणाला तरी मारून तिथं काढलेलं होतं. आता तेवन घाबरून त्या वरच्या माडीवरती जाऊ लागतो. तर तेवढ्यात त्याला तिथं साखळदंड दिसतात आणि त्या साखळदंडामध्ये बांधलेली व्यक्ती ही थिवनच्या जवळ येऊ लागते. तेव्हा थिवन घाबरून तिथून पळून जातो. पुढच्या सीनमध्ये पोट्टी आपल्याला एक फासाचा खेळ खेळताना दिसतो आणि त्याच्यावरती थिवन त्याला येऊन म्हणतो की हा फासाचा खेळ मला माहितीये, मी तुमच्याबरोबर खेळू का? पण माझ्याकडे दावावरती लावण्यासाठी काहीच नाहीये. तर त्याच्यावरती पोट्टी त्याला म्हणतो की जर या खेळामध्ये तू हारलास तर आयुष्यभर माझा गुलाम बनून राहशील आणि जर जिंकलास तर तू इथनं जाऊ शकशील. त्याच्यावरती थिवन नकार देतो. मग पोट्टी थिवनकडे ते फासे मागतो आणि जेव्हा थिवन ते फासे द्यायला लागतो तेव्हा पोट्टी त्याचा हात मागे घेतो आणि म्हणतो, आता तू खेळ चालू केला, आता तुला खेळावंच लागणार आहे. आणि असं करता करता थिवन तो खेळ हारून जातो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बऱ्याचशा ठिकाणी पोट्टी हा जादू करत होता. म्हणजे फासे आपोआपच पुढे मागे होत होते. त्याच्यावरती पोट्टी थिवनला बघून म्हणतो, माझ्या गुलामीमध्ये तुझं स्वागत आहे. पण आता तो काही करू शकत नव्हता कारण की तो दाव्यामध्ये त्याचं आयुष्य हारलेला होता. आणि हे बघून पोट्टी जोरजोरात हसू लागतो. आता थिवन कुकला विचारू लागतो की पोट्टीचं काय सत्य आहे? तर त्याच्यावरती कुक फक्त त्याला हसून म्हणतो की पोट्टी हा 1 नंबरचा खोटारडा आहे, त्यामुळं त्याच्यापासून जास्तीत जास्त लांब राहा. आणि असं म्हणल्यानंतर त्याच रात्री पोट्टी आणि थिवन जेव्हा जेवण करत असतात तेव्हा पोट्टी थिवनला एकदम विचारतो, तुझी आई तर अजून तुझी आठवण काढत असेल. आता हे ऐकल्यानंतर थिवनला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण तो म्हणतो की मला बाजारात विकलं, मी एवढंच सांगितलेलं होतं, पण माझ्या आईबद्दल तर मी तुम्हाला काहीच बोललेलं नव्हतं. पण असं म्हणल्यानंतर पोट्टी त्याला त्या प्रश्नाचं उत्तर न देता पिशाच्च्या सारखा हसू लागतो. तेव्हा थिवनलाही लक्षात येतं की आपण कुठल्या तरी अडचणीमध्ये अडकलोय आणि हा कोणी साधा माणूस नाहीये. आणि त्याच वेळी थिवनला त्या कुकबद्दल पोट्टी विचारू लागतो की तो माझ्याबद्दल काय म्हणत होता.
तर त्याच्यावरती थिवन म्हणतो की काही नाही. तो म्हणाला तुम्ही सर्वांना मदत करता, सर्वांची साथ देता. आणि असं म्हणल्यानंतर तो कुक तिथे येतो आणि त्याला जेव्हा पोट्टी काही प्रश्न विचारतो तर त्याची तो उलटसुलट उत्तरं देऊ लागतो. त्याच्यानंतर पोट्टीला राग येतो आणि तो बसल्या बसल्याच त्या कुकचा गळा आवळू लागतो. आता हे पाहिल्यानंतर थिवनला लक्षात येतं की ही कुठली तरी काळा जादू आहे, कारण की असा साधारण माणूस हे करू शकणार नाही. आता त्या कुकला थिवन पोट्टीबद्दल विचारू लागतो. तो म्हणतो की हा कोण आहे, हा माणूस तर वाटत नाही. तर त्याच्यावरती तो कुक पुट्टीची कहाणी सांगू लागला की बऱ्याच वर्षापूर्वी पुट्टीच्या वंशजांनी वराहदेवीची उपासना केली होती आणि त्याच्यावेळी वराहदेवीने आशीर्वाद म्हणून एक पिशाच्च, त्याचं नाव होतं छट्टन, तो त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना दिला होता. पण त्या वंशजांनी त्याचा छळ केला आणि ते छट्टनला साखळदंडामध्ये बांधून ठेवायचे आणि त्याच्याकडनं सर्व इच्छा पूर्ण करून घ्यायचे. पण एक दिवस छट्टनला राग आला आणि छट्टननी पोट्टीच्या त्या वंशजाला मारून टाकले. एवढ्यावरतीच तो थांबला नाही, तर त्यांनी त्यांचा पूर्ण वंश संपवला. आता त्याच्यानंतर बऱ्याचशा ज्योतिषांनी छट्टनला वशमध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण तरी ते अपयशी ठरले. मग त्याच्यानंतर इथे पोट्टी आला आणि कदाचित तो छट्टन आता पोट्टीच्याच वशमध्ये आहे असं म्हणल्यानंतर आपल्याला यक्षिणी आणि पोट्टी संबंध बनवताना दाखवलेले आहेत. थिवन त्यांच्यावरती लक्ष ठेवून होता, म्हणून तो जाऊन कुकला सांगतो की आपण इथनं निघून जाऊयात. पण त्याच्यावरती कुक त्याला नकार देतो. आता थिवन तिथनं एकटंच बाहेर पडण्याचा निर्णय घेतो. पण तेवढ्यात तिथं पोट्टी येतो. पोट्टी म्हणतो की तू इथनं कुठं चाललायस? तर तो म्हणतो की माझी आई घरी माझी वाट बघत असेल. त्यावरती पोट्टी त्याला म्हणतो की पाऊस थांबल्यावरती जा. आणि असं म्हणल्यानंतर अचानकच तिथे पाऊस चालू होतो. आता थिवनला लक्षात येतं की पोट्टी आपल्याला सहजासहजी इथनं सोडणार नाहीये. पाऊस हा तर सतत चालूच होता. म्हणून त्या रात्री तो कुक थिवनच्या जवळ येतो आणि त्याला खालच्या एका खोलीमध्ये घेऊन जातो. तिथे तो त्याला दारू पाजतो. आता थिवन आपल्या आईच्या आठवणी सांगू लागतो. तो म्हणतो की माझ्या आईने मला डाव्या कानात एक बाळी दिलेली होती आणि तिची ती बाळी ही माझ्यासाठी शेवटची आठवण आहे. मी कधी माझ्या आईकडे जाऊ शकेल आणि कधी मी तिला भेटू शकेल मला असं वाटतंय. आणि असं म्हणत असताना थिवनला कसला तरी आवाज येतो आणि तो समोर पाहतो तर त्याच्यासमोर दुसरा तिसरा कोणी नसून छट्टन होता. आता तो छट्टनला पाहून घाबरू लागतो आणि तेवढं त्याच्या लक्षात येतं की हे तर एक स्वप्न होतं. तो स्वतःला सावरत जेव्हा घराच्या बाहेर येतो तेव्हा बघतो की कुक एक खड्डा खणत होता. त्याला वाटतं की तो खड्डा आपल्यासाठीच खणला जातोय, म्हणून तो घरातून पळण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागतात आणि थिवन सरपटत सरपटत पुन्हा घरामध्ये येतो. तर त्याच्यावरती पोट्टी त्याला म्हणतो माझ्या आदेशाशिवाय या घरातून कोणीच बाहेर पडू शकत नाही. मग त्याच्यावरती पोट्टीची माफी मागतो आणि कुक त्याला खरं सांगतो की तो खड्डा दुसऱ्या कोणासाठी नसून पोट्टीसाठी स्वतः होता. पण तो म्हणतो पोट्टी तर खाली आहे, मग हे शरीर कोणाचं? मग त्याच्यावरती तो कुक मोठी गोष्ट रिव्हील करतो. तो म्हणतो पोट्टी जेव्हा छट्टमला वशमध्ये करण्यासाठी इथं आला होता तर कदाचित छट्टमनीच पोट्टीला वशमध्ये केला असेल. पोट्टीला साखळदंडामध्ये बांधून इथं त्यांनी बंदी बनवला असेल आणि स्वतः त्याचं रूप घेऊन या घरामध्ये पोट्टी बनून राहतोय. म्हणजे तो पोट्टी नसून तो स्वतः छट्टम आहे. आता हे ऐकल्यानंतर थिवनला वाटते आता आपण इथनं कधीच निघू शकणार नाही. पण त्याच्यावरती कुक त्याला म्हणतो की इथनं बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. या घराच्या एका खोलीमध्ये एक दिवा आहे. तो दिवा म्हणजे एका अर्थाने छट्टमची ताकदच आहे. हा जो दिवा आपण विझवला तर छट्टमच्या तावडीतनं आपण सुटू शकतो. आणि त्या दरवाजाची चावी ही पोट्टीकडे असती. ती तो कुठं लपून ठेवतो हे कोणालाच माहित नाही. आता थिवनला त्या चावीचा शोध लावायचा होता, म्हणून तो पोट्टीला म्हणतो की आपण यावेळी फासाचा खेळ खेळू आणि पणाला लावण्यासाठी तुमच्याकडे जी चावी आहे असं म्हणल्यानंतर पोट्टी त्याच्या कमरेला हात लावतो आणि थिवनला कळतं की पोट्टी त्याची चावी कुठं लपवतं ते. आता पोट्टीला त्या कुकवरती शक होतो की कदाचित चावीची गोष्ट यांनीच थिवनला सांगितलेली असेल. म्हणून तो रागाच्या भरामध्ये येऊन कुकचा गळा आवळतो आणि तो त्याला म्हणतो की मला न विचारता माझी दारू तू थिवनला कशी काय दिली? तर त्याच्यावरती कुक त्याची माफी मागतो. कदाचित पोट्टीला या दोघांची योजना समजलेली होती की रात्रीच्या वेळी हे त्याला दारू आणि मांस खायला घालून ती चावी चोरणार आहेत. आणि होतंही तसंच. इकडं थिवन गाणं म्हणत असतो आणि दारू पिऊन आणि मांस खाऊन पोट्टी आता झोपी जातो. आणि जेव्हा थिवन पोट्टीकडं ती चावी जेव्हा शोधत असतो तेव्हा अचानक पोट्टीला जाग येते आणि पोट्टी त्याला म्हणतो की आता तुझा हा आत्मा आयुष्यभर माझ्याकडे काबीज राहणार. असं म्हणल्यानंतर अचानकच पोट्टीला कसला तरी झटका जाणवतो, कारण की त्याला हे माहीत नव्हतं की ज्यावेळी त्यांनी त्या कुकचा गळा पकडलेला होता तेव्हाच त्यांनी ती चावी चोरलेली होती. आता कुक हा थिवनला न सांगताच त्या खोलीपर्यंत पोहोचतो आणि तो दिवाही विझवतो. जसा तो दिवा विझवतो तसं इकडं त्या छट्टमची ताकद ही क्षीण होऊ लागते. आता
हे केल्यानंतर तो कूक इकडे छट्टम गायब होतो. आता तो कूक थिवनच्या जवळ येतो आणि म्हणतो आपल्याला सकाळ व्हायच्या आधी छट्टमला या डब्यामध्ये बंद करायला पाहिजे, नाहीतर तो पुन्हा आपल्याला मारण्याचा प्रयत्न करेल. कारण की रात्रीच्या वेळी तो दिवा लावू शकणार नाही, पण जशी सकाळ होईल तसं तो परत त्या दिव्यापासून त्याची शक्ती प्राप्त करेल आणि या घरावरती आणि आपल्या सर्वांवरती पुन्हा अधिकार गाजवेल. आणि कदाचित यावेळी तर तो आपल्याला गुलाम बनवूनच ठेवेल. म्हणून त्याच्यावरती ते दोघंही छट्टमला शोधू लागतात. आता असं करता करता ते दोघंही वेगळ्या वेगळ्या दिशेने जाऊ लागतात. इथं छट्टम सुरुवातीला आधी स्वतःचं चांगलं रूप दाखवतो आणि मग नंतर तो थिवनला मारण्याचाही प्रयत्न करतो. असं करता करता दोघंही वाड्याच्या वेगळ्या वेगळ्या दिशेला जाऊ लागतात. छट्टम त्या दोघांचाही मार्ग अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. तर कधी तो भिंती पुढं मागं करायचा, तर कधी त्यांना जमिनीखाली दाबण्याचा प्रयत्न करायचा. पण एवढं करून सुद्धा ते दोघंही सुखरूप वाचतात. आणि तो कुक एक प्रकारचे मंत्र म्हणून आता छट्टमला काबीज करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा छट्टम त्या कुकलाही मारायचा प्रयत्न करतो. पण तेव्हाच थिवन तिथं येतो आणि तो छट्टमवरती चाकूचा हल्ला करतो. आता छट्टम आता अर्धमेलेला झालेलाच होता आणि तेव्हाच तो कुक त्याच्या हातनं त्याची अंगठी काढतो आणि छट्टमला जाळून टाकतो. आणि छट्टमला जाळल्यानंतर छट्टम त्याच्या खऱ्या रूपामध्ये येतो आणि खऱ्या रूपामध्ये आल्यानंतर आपल्याला खरी गोष्ट रिव्हील होती की तो कुक पोट्टीचाच मुलगा होता. पोट्टीने एकदा खालच्या जातीच्या बाईबरोबर स्वतःचे संबंध ठेवलेले होते आणि त्याच्यामुळं त्या कुकचा जन्म झालेला होता. आणि तो वंशामध्ये स्वतःचं स्थान मिळावं म्हणून पोट्टीला मारून छट्टमवरती आपला अधिकार गाजवणार होता. आणि ती अंगठी घातल्याशिवाय छट्टम त्याच्या वशमध्ये येणार नव्हता. असं केल्यानंतर थिवन त्याला नकार देतो. तो म्हणतो की असं केलं तर तूही स्वतः शैतान होशील. असं म्हणून थिवन ती अंगठी घेऊन बाहेर पळून जातो. आता हे केल्यानंतर कुक त्याला बाहेर पकडतो. तेव्हाच त्या कुकचं लक्ष थिवनच्या कानाकडे जातो. तो म्हणतो डावा कानाची बाळी तुझ्या उजव्या कानात कशी आली. तेव्हा आपल्याला दाखवलं गेले की थिवन तर तिथं कधीच मरून पडलेला होता. हा दुसरा तिसरा कोणी नसून छट्टम होता. आता छट्टम थिवनचं रूप घेऊन आलेला होता. तेवढ्यात कुकच्या समोर काही इंग्रज येतात आणि गोळी मारून त्याला मारून टाकतात. तेव्हाच थिवनच्या रूपामधील छट्टम ती अंगठी स्वतःच्या हातामध्ये घालतो आणि इथंच या मूवीचा एंड होतो.